बोर्ड एक्झामिनेशन मध्ये फक्त 4 ओळी लिहून 6 मार्क घेऊन जा। हो, जर तुम्हाला सुद्धा पत्रलेखन जमत नाहीये, समजत नाहीये आणि बोर्ड एक्झामिनेशन मध्ये 6 मार्क हवे आहेत, परंतु फक्त 4 ओळी लिहून, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये सारांश लेखन कसं करायचं, 4 ओळी लिहून 6 मार्क कसे मिळवायचे याच्या खूप इझी आणि इम्पॉर्टंट टिप्स आपण पाहणार आहोत। उदाहरणासकट सगळं समजावणार आहे। त्याचप्रमाणे बोर्ड एक्झामिनेशनच्या नवीन फॉर्मॅटनुसार सारांश लेखन कसं करायचं हेही आपण पाहणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच जा, चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ, सारांश लेखन कसं करायचं। आपण पहिलं पाहणार आहोत सारांश लेखन म्हणजे काय। सारांश लेखन करण्याच्या आधी सारांश लेखन म्हणजे काय हे समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। सारांश लेखन म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या मित्राच्या घरी गेलात, मैत्रिणीच्या घरी गेलात, एखादा पिक्चर पाहायला गेलात, मूवी पाहायला गेलात आणि घरी आल्यावरती तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्या आईला, बाबांना, बहिणीला त्याचा एक सारांश सांगता, समरी सांगता। बाबा कसा होता मूवी, छान होता, मला हे आवडलं, गाणी छान होती, असं। मित्राच्या घरी गेला होता, काय केलं, अभ्यास केला, कसं खाल्लं, काय खाल्लं हे सांगता। त्याच पद्धतीने तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये एक पठित किंवा अपठित 5 ते 6 ओळींचा उतारा दिलेला असतो। तो उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे। म्हणजे काय करायचं, 1 ते 2 वेळा तुम्हाला तो उतारा डिटेल मध्ये वाचायचा आहे। उतारा वाचून झाल्यावरती तुम्हाला काय कळलं त्या उतार्यामधून ते तुम्हाला तुमच्या भाषेत 4 ते 5 ओळींमध्ये लिहायचं आहे, कोणतीही व्याकरणाची चूक न करता। बरीच मुलं ही चूक करतात की उतारात जे काही दिलंय ते ऍज इट इज खाली लिहितात। असं करायचं नाही। उतार्याचा तुम्ही वापर करू शकता, उतार्यातले शब्द तुम्ही वापरू शकता, परंतु उतार्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते ऍज इट इज लिहायचं नाही। तुम्हाला तुमच्या शब्दात 4 ते 5 ओळीमध्ये एक सारांश म्हणजे समरी लिहायची आहे। अजूनही तुम्ही कन्फ्यूज आहात, अजिबात कन्फ्यूज होऊ नका। आपण नेक्स्ट सेक्शन मध्ये बघणार आहोत सारांश लेखनाचं एक भन्नाट उदाहरण जे तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशन मध्ये खूप जास्त हेल्प करेल। तर चला बघूया एक्झाम्पल। तर आता आपण पाहूयात सारांश लेखन हे कशा प्रकारे आपल्याला विचारलं जातं आणि याचं उत्तर तुम्हाला कशा प्रकारे लिहायचं आहे। सर्वप्रथम सारांश लेखनाचा प्रश्न हा तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये विचारला जातो। प्रश्न बघूयात काय दिलेला आहे आपल्याला। खालील अपठित उतार्याचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा। हा प्रश्न तुम्हाला 6 मार्कासाठी विचारला जातो। खाली जो काही एक उतारा दिलेला आहे त्याचा 1/3 सारांश आपल्याला लिहायचा आहे। काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा आपण उतारा वाचूया। वाचन ही एक उत्तम सवय आहे आणि वाचनामुळे माणसाचे ज्ञान वाढते, विचारसरणी विकसित होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो। पुस्तक आपल्याला नवे ज्ञान देते, तसेच आपल्याला योग्य मार्ग दाखवते। वाचनामुळे मन शांत होते, ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो। तुम्ही बघू शकता या उतार्यामध्ये वाचन ही कशी चांगली सवय आहे आणि वाचनाचे काय फायदे आहेत हे आपल्याला सांगितलेलं आहे। वाचनातून कल्पनाशक्ती वाढते आणि भाषेची शुद्धता येणे आणि व्यक्तिमत्व घडते। त्यामुळे प्रत्येकाने दररोज थोडा वेळ तरी पुस्तक वाचनासाठी द्यावा। पुस्तक हे माणसाचे खरे मित्र आहे जे कधीही साथ सोडत नाही। आता हा तुम्ही बघू शकता, हा जो तुम्हाला दिलेला आहे उतारा हा 5 ते 6 ओळींमध्ये दिलेला आहे आणि याचा जो सारांश तुम्हाला लिहायचा आहे तो अगदी 3 ते 4 वाक्यांमध्ये लिहायचा आहे। पहिल्यांदा तुम्हाला या उतार्यातून काय समजलं, वाचन हे माणसासाठी किती महत्वाचं आहे आणि माणसाने पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे। दररोजच्या आयुष्यामध्ये, दररोजच्या जीवनामध्ये वाचनाची सवय लावली पाहिजे, हे इथे सांगितलेलं आहे। आता आपण बघूयात याचा सारांश आपण कसा लिहिलेला आहे। सारांश मध्ये आपण तुम्ही सगळ्यात पहिलं बघू शकता, सारांश जो मी लिहिलेला आहे तो अगदी 3 ते 4 ओळींमध्ये लिहिलेला आहे। जे काही मला इथे कळलेलं आहे, जे काही मला या उतारातून समजलेलं आहे त्याचा सारांश मी लिहिलेला आहे। वाचन ही उत्तम सवय असून त्यातून ज्ञान वाढते आणि विचारसरणी विकसित होते। आता तुम्ही इथे बघू शकता
इथे तुम्ही जसं जसं वाचन ही उत्तम समय आहे आणि माणसामुळे माणसाचे ज्ञान वाढते आणि विचारसरणी विकसित होते. आता तुम्ही म्हणाल मी ओळींचा याचाच वापर केलेला आहे, परंतु मला जे काही वाटतं आणि मला जे काही या उतार्यातून समजलेलं आहे ते मी इथे लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही या उतार्यातील ओळींचा वापर किंवा शब्दांचा वापर नक्कीच करू शकता, पण तशा पहिल्या 3 ओळी उतरून काढायच्या नाही. यातल्या शब्दांचा आणि वाक्यांचा वापर तुम्ही नक्कीच करा, पण अशाच्या अशा ओळी उतरवू नका. नेक्स्ट काय आहे, पुस्तक नवे ज्ञान देते, मन शांत करते, आत्मविश्वास वाढवते. व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे भाषेची शुद्धता समजते, त्यामुळे दररोज पुस्तकाचे वाचन करणे गरजेचे आहे. तुम्ही बघू शकता व्यक्तिमत्व हा शब्द इथे आलेला आहे, ज्याचा मी ॲज इट इज वापर केलेला आहे. व्यक्तिमत्व घडते. त्यानंतर वाचन कसं आवश्यक आहे आणि या उतार्यातून मला जे काही समजलेलं आहे ते मी इथे 3 ते 4 ओळींमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे सारांश लेखनाचा प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये जर विचारला गेला तर तुम्हाला अशाच प्रकारे त्याचं उत्तर तुमच्या भाषेमध्ये 3 ते 4 ओळींमध्ये लिहायचं आहे. तर आय होप तुम्हाला एक बेटर आयडिया आलेली आहे सारांश लेखन कसं करायचं, सारांश लेखनामध्ये कोणत्या चुका टाळायच्या आणि सारांश लेखनामध्ये 6 पैकी 6 मार्क कसे घेऊन द्यायचे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड फॅमिली सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना सारांश लेखन अवघड जातं त्यांनी हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. कोणते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत, कोणता टॉपिक तुम्हाला अवघड जातो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर बोर्ड एक्झामिनेशन.